रामकृष्ण हरी पंढरीची वारी. डोळ्यात विठोबाचं दर्शन आणि हृदयात अढळ श्रद्धा घेऊन निघाली पंढरीच्या वाटेवर. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. पालखी दिंडी सोहळा हा विशेष महत्त्वाचा नयनरम्याचा सोहळा, सगळ्यांना पाहण्यासारखा अनुभवण्यासारखा असा सोहळा आहे. वारकरी म्हणून जन्माला आलेला प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला या सोहळ्यामध्ये चालायला मिळावं, माऊलीचं दर्शन घडावं, माऊलींच्या बरोबर चालता यावं. ही वारी थांबत नाही, ती चालते. ती श्रद्धेची आहे, म्हणजेच जिवंत भक्तीचा जिवंत या दिंडीमध्ये भाविक भक्तांना चालण्याची संधी गेल्या अनेक वर्षांपासून अगदी अखंड अभिरत अशा पद्धतीत कोटी बांधव, आपल्या सर्व कोटी बांधव, माता माऊल्या, अगदी आपला सर्व संसाराचा जो गाडा आहे, वेळ काढून अगदी 20 दिवस मनसोक्त मनमुराद या वारीत आनंद लुटत असतात. वारी पंढरीची असो, पण ती पोहोचते हृदयात विठ्ठलाच्या दर्शनासाठी. चालणारा प्रत्येक वारकरी स्वतःच एक देव बनून चालतो. श्रद्धा अनुभवली कीच तिथे खरं मोल कळतं. वारी विठ्ठलाची. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु समुद्र महाराज के जय, विश्वगुरु श्री प्रभुपाद के. महाप्रसाद मनाचा, भक्त धाव शोष गणाचा, राही उपाशी घरी तरीही करतो तुझी वारी. राही उपाशी घरी विठ्ठलारी दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा, लेवणी तुळशी माडा गडा, पाहशी वाट त्या राहुळ्या. संसाराचा प्रपंच तर रोजच चाललाय, त्यातून काहीतरी विसावा मिळाला पाहिजे. व तो कुठे मिळेल? माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या जवळ, त्यांच्या सानिध्यात घालवलेला हा जीवनातला फार मोठा भाग्याचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळते. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या चरणी एकच प्रार्थना, आपण या सर्व भाविक भक्तांची सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी आणि भाविक भक्तांवरती आपली सुखाची छाया असावी, हीच प्रार्थना.